नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की हाऊ टू प्रिपेअर एमएसटी सीईटी. बघा, तुम्ही पण जर एमएसटी सीईटी जी आहे ती देणार आहात, 2024 ची जी एक्झाम आहे ती देणार असाल तर त्याला कसं प्रिपरेशन करायचं, कोणकोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे, तर तेच आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये मग परत तुमची जी एक्झाम आहे त्याच्या आधी काय फॉलो करायचंय, तुम्हाला जेव्हा एक्झाम चालू असेल तुमची तेव्हा कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, किंवा ऍडिशनल ज्या टिप्स आहे माझ्यातर्फे ते पण मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया की हाऊ टू प्रिपेअर एमएसटी सीईटी. तर बघा, सगळ्यात आधी जो बघणार आहोत तो क्या जी एक्झाम आहे त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं. समजा जर एक्झाम असेल 1-2 महिने आधी, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी त्याचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे की एक्झाम पॅटर्न कसा आहे, पासिंग मार्क कसे वगैरे, जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे पाडता येईल हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी सिलेबस कसा आहे, कोणते सब्जेक्ट आहे, त्यामध्ये कोणकोणते आतापर्यंत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही जे रेफर आहेत ते करू शकता. तर त्यामध्ये पण तुम्हाला सगळं समजून जाईल. सगळ्यात आधी तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि एक्झाम पॅटर्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, त्यानुसार तुम्हाला सिलेबस वगैरे कळाला, त्यानंतर तुम्हाला एक स्टडी शेड्यूल म्हणजे तुम्हाला टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे की तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता अभ्यास करायचा आहे काय, त्याच्यानुसार सब्जेक्ट वाईज तुम्ही ते शेड्यूल तुमचं तयार करू शकता. यानं खूप फायदा होत असतो. एक्झाम ते ऑप्टिमाइज केलं जातं पूर्ण जे आपलं स्टडी रुटीन असतं त्याला. त्यानंतर येतं प्रॅक्टिस रेग्युलरली. बघा, तुम्हाला जे प्रॅक्टिस रेग्युलर करायची, त्यामध्ये तुम्हाला दररोज तुम्ही जर टाइम टेबल बनवलं त्याच्यानुसार तुम्हाला जे स्टडी आहे ते करायचं, त्यानं खूप तुम्हाला फायदा होत असतो. हे असतं बघा एक्झाम होण्याच्या आधी. तर त्यानंतर बघा, एक्झाम चालू असताना काय काय गोष्टी ज्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यामध्ये बघा, तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन आहे पेपर जो आला तर त्याच्यामध्ये जे तुम्हाला सूचना सांगितलेल्या असेल तर त्या तुम्हाला एकदा पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे, त्याला समजून घ्यायचे की काय काय सूचना सांगितलेल्या, कोणकोणते इन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे, ते एकदा नीट वाचून घ्यायचे. त्यानंतर बघा, यामध्ये ना एक्झाम मध्ये टाइम तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. बघा, यामध्ये टाइम तुम्हाला जर मॅनेज करता आला तर तुमचे सगळे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला ते अटेंड करता येईल. तर त्यामध्ये तुम्हाला टाइम जो आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला मॅनेज करायचा. त्यानंतर बघा, पुढचा पॉइंट आहे की अँसर दी इझी क्वेश्चन्स फर्स्ट. बघा, तुम्हाला जे क्वेश्चन सगळ्यात सोपे वाटत आहेत ते सगळ्यात आधी तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बघा, जर क्वेश्चन अवघड वाटत असला तर त्याला थोडंसं पेंडिंग वरती ठेवायचं, त्याला लास्टला सॉल्व्ह करायचे. जे सोपे आहेत त्याला सगळ्यात आधी तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याचेच उत्तरे तुम्हाला आधी घ्यायचे. त्यानंतर बघा, मार्क दी क्वेश्चन यू अनशुअर अबाउट. बघा, जसं मी सांगितलं की जे क्वेश्चन तुम्हाला वाटत असेल का त्याच्याबाबत तुम्हाला जास्ती येत नाही तर त्याला टिक करून म्हणजे मार्क करून ठेवा की तुम्ही नंतर हे करणार आहे आणि त्याला सगळ्यात शेवटी तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. त्यानंतर बघा, डू नॉट गेस. तर बघा, तसं तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते, पण एका तुम्ही तसं अंदाजी टोले मारण्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही थोडासा विचार करून ते करून जे आहेत त्याचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. तसं उगाच असं काही पण तुम्ही जे आहेत गेस करू नका. त्यानंतर बघा, तुम्हाला जे एकदम शांत राहायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं. बघा, तिथे जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जाल तर तिथे एकदम पॅनिक वगैरे नाही व्हायचंय. तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला एकदम शांत राहायचे, शांत डोक्याने तुम्हाला जे ते प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचे. जर प्रश्न अवघड वाटत असला तर त्याला शेवटी ठेवायचंय, जे सोपे त्याला आधी तुम्ही जे सॉल्व्ह करून मग अवघडला शेवटी हे करायचंय. जर नसले तर शेवटी तुम्ही त्याला सोडून पण देऊ शकता, किंवा मग तशा वेळेस जर तुम्हाला खूपच अवघड वाटत असलं तशा वेळेस तुम्ही गेस करू शकता. 2-3 प्रश्नासाठी गेस करणं काहीही चुकीचं नाही. 2-3 प्रश्नासाठी तुम्ही गेस करू शकता, पण त्यापेक्षा जास्ती नाही. त्यानंतर बघा, पुढचं येतं की ऍडिशनल टिप्स. बघा, ते तर झालं एक्झामच्या पहिले किंवा एक्झाम मध्ये. त्यानंतर ऍडिशनल टिप्स जर बघितले तर बघा, एक्झामच्या आधीपासून तुम्ही जे एकदम इनफ स्लीप म्हणजे जे तुमची जी झोप आहे ती पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे. कमीत कमी 15 दिवस आधी तरी, जेव्हा पण तुम्ही एक्झाम आहे त्याच्या 15 दिवस आधीपासून तुम्ही काय करा, जेवढी जास्त तुम्हाला झोप घेता येईल ना तेवढी घ्या. म्हणजे एकदमच जास्ती नाही, पण जी शरीराला पूरक असते म्हणजे पुरेशी झोप पाहिजे असते शरीराला, तर तेवढी झोप तुम्ही जी आहे ती कंप्लीट केली पाहिजे. त्यानंतर बघा, इट अ हेल्दी ब्रेकफास्ट. जेव्हा पण तुम्ही एक्झामला जाणार आहे त्याच्या आधी जो तुम्ही ब्रेकफास्ट करणार आहात, जो पण नाश्ता करणार आहे तो एकदम
हेल्दी पाहिजे, हलका पाहिजे, म्हणजे जास्ती पण तुम्ही असं काही पण खाऊन तिथे जाऊ नका. कारण तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जे आहेत एकदम एनर्जीची गरज पडणार आहे. तिथे एनर्जी तुम्हाला असली पाहिजे. पूर्ण तुम्ही एक्झाम देईपर्यंत तुम्हाला कशाचाही थकवा वगैरे आला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही एकदम हेल्दी ब्रेकफास्ट खाऊन गेले पाहिजे. त्यानंतर येते बघा, रीच दी एक्झाम हॉल अर्ली. बघा, हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तुम्ही कमीत कमी 1 घंटा तरी आधी तिथे गेले पाहिजे. बघा, 1 घंटा आधी तुम्ही एक्झामचं जे सेंटर असेल तुमचं तिथे, तर तिथे जा. कारण ऐन वेळेवरती जर तुम्हाला उशीर झाला, तर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. त्यापेक्षा 1 घंटा, कमीत कमी 1 घंटा आधीच तुम्हाला जे एक्झाम जे सेंटर आहे, तिथे तुम्हाला पोहोचायचंय. कारण जर तुम्हाला थोडा जरी उशीर झाला, तरी ते एंट्री देत नाही. त्यामुळे आधीच तुम्हाला पोहोचायचं आहे. तर ह्या टिप्स होत्या की कसं प्रिपेअर करायचं तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीसाठी वगैरे. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.